आजच्या भक्ती संचलनाची संधी मला दिल्याबद्दल सर्वप्रथम मी परमेश्वराला धन्यवाद देते. तसेच आपल्या मंडळीचे सन्माननीय पालक साहेब रेव्हरंड डी जी जाधव, पालकीनबाई, पास्टेट कमिटी आणि मंडळीतील सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार मानते. 2021 या नूतन वर्षातील दुसऱ्या रविवारच्या उपासनेत मी प्रिय मंडळीचे येशूच्या नावात स्वागत करीते. आणि विशेष म्हणजे आजचा रविवार हा आपण MCI मेथोडिस्ट चर्च इन इंडियाचा 40वा वर्धापन दिन म्हणून साजरा करीत आहोत. आपण या उपासनेची सुरुवात स्तोत्रसंहिता 89 या अध्यायातील पहिली 2 वचने वाचून करणार आहोत. परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्यांना तुझी सत्यता कळवीन. कारण मी म्हणालो, तुझ्या दयेची उभारणी सदोदित राहील. स्वर्गात तुझी सत्यता तूच स्थापली आहे. आपण प्रार्थना करू. संपूर्ण सृष्टीच्या निर्माणकर्त्या आमच्या जिवंत देव बाप्पा, आजच्या शब्दात वारी तुझ्या भक्ती मंदिरात येऊन तुझी उपासना करण्याची ही संधी दिलीस, याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. ही भक्ती आम्ही तुझ्या हातात सोपवत आहोत. जे प्रियजन या भक्ती संचलात सहभाग घेणार आहेत त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. जे सभासद उपासनेकरिता तुझ्या पवित्र मंदिरात उपस्थित आहेत, जे येण्याच्या मार्गावर आहेत आणि जे व्हर्च्युअल माध्यमातून आपापल्या घरातून सहभागी होत आहेत, त्या सर्वांना आम्ही तुझ्या हातात सोपवितो. प्रत्येक सभासदाला तुझ्या विपुल भंडारातून आशीर्वादित कर. धन्य तारणाऱ्या पवित्र व प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागते, म्हणून तो आहे. आमेन. मंडळी आपल्या जागेवर उभी राहील आणि उपासना संगीतातून गीत क्रमांक 7 हे गीत गाऊन परमेश्वराची स्तुती आणि त्याचे गौरव करू. उपासना संगीत गीत क्रमांक 7. आपण आपल्या जागेवर उभे असतानाच प्रेषितांचा मतांगीकार एकत्रितपणे म्हणू आणि प्रभू येशू ख्रिस्तावरील आपला विश्वास पुन्हा एकदा व्यक्त करू. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा, आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया आईसपासून जन्मला, ज्याने पंते पिलातांच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयाला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मंडळीने बसावे. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत काही क्षण परमेश्वराच्या पवित्र चरणाजवळ घालवू. आपण ह्या मध्यस्थीच्या प्रार्थनेत एकत्र मिळून सहभागी होऊ. मध्यस्थीची प्रार्थना आपणाकरिता मिसेस उषाताई प्रभाकर उसगरे ह्या करते. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांच्या निर्माणकर्त्या, आमच्या जीवन देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजचा शाब्बात दिवस तू आमच्या सर्वांच्या आयुष्याला जोडलास आणि तुझ्या भक्ती मंदिरामध्ये उपासना करण्याची ही संधी दिलीस, ह्याबद्दल खरोखरच आम्ही तुझे ऋणी आहोत. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, खरोखर तू आमचा इमॅन्युअल आहेस, आमच्या संगती राहणारा देव आहेस, म्हणून तू सतत आमच्याबरोबर असतोस. गेल्या वर्षभर तू आम्हाला सांभाळलास. कठीण परिस्थितीत
तू आम्हाला तुझ्या आशीर्वादाने भरलंस. तुझी दया, तुझी कृपा आम्हाला पुरवलीस. आणि हे नवीन वर्ष तू आमच्या जीवनाला जोडलंस. या सर्व तुझ्या महान दयेबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो देव बाबा. विशेष करून आजचा हा पवित्र दिवस MCI मेथडिस्ट चर्च इन इंडियाचा 40वा वर्धापन दिन साजरा करत असताना देवबाप्पा, आम्ही खरोखर तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो की गेली 40 वर्ष तू MCIच्या सर्व सभासदांबरोबर राहिलास, त्यांना मार्गदर्शन पुरवलेस आणि ही तुझी संस्था तू पुढे पुढे चालवलीस आणि त्याद्वारे तू तुझं गौरव करून घेतलंस. ह्या तुझ्या महान दयेबद्दल आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो आणि तुला धन्यवाद देतो देव बाबा. यावेळेस आम्ही आमचे बिशप अनिल कुमार सरवन, त्यांच्या प्रिय पत्नी आणि त्यांची प्रिय लेकरे या सर्वांची तुझ्याकडे आठवण करतो की त्यांच्या नेतृत्वाखाली आमचा विभाग चालत असताना देवबाप्पा त्यांना तू विशेष आशीर्वादित कर, आरोग्य दे, मार्गदर्शन पुरव आणि तुझ्या कृपेने तू त्यांना भर. त्याचप्रमाणे देवबाप्पा इतर सर्व बिशप आणि सर्व पाळक वर्ग, DS वर्ग, डिकनेस, मिशनरी, सुवार्तिक, जे सर्व तुझ्या राज्याच्या वाढीसाठी झटतात, सुवार्थ प्रसाराचं कार्य करतात, त्या सर्वांना आम्ही तुझ्या हातात सोपवतो देवबाप्पा. त्यांना तू तुझी विशेष कृपा आणि आशीर्वादाने भर. त्यांचा मार्गदर्शक हो, त्यांचा चालक मालक तू हो देवबाप्पा. आम्ही सध्याच्या या जगिक परिस्थितीसाठी मागतो देवबाप्पा. हा कोविड-19 या परिस्थितीतून आम्ही जात असताना खरोखर देवबाप्पा तू आमच्याबरोबर राहिलास, आम्हाला सांभाळलंस, तुझी दया, तुझी कृपा पुरवलीत. अनेक कुटुंब आमची दुःखात आहेत देवबाप्पा, ज्यांनी आपले प्रियजन गमावलेले आहेत. त्यांनाही तू तुझ्या आशीर्वादाने भर. तुझ्या पवित्र वचनाद्वारे तू त्यांना मानसिक धैर्य आणि तुझी कृपा पुरव. आणि देवबाप्पा विशेष करून मागतो की ही जी जागतिक परिस्थिती आहे देवबाप्पा, ती लवकरात लवकर निवळावी आणि सर्व जग पूर्वस्थितीत यावं आणि सर्वांकडून तुझं गौरव व्हावं, तुझी स्तुती व्हावी, प्रत्येक गुडघा तुझ्या नावाने टेकला जावा, असं तू तुझ्या दयेने आणि कृपेने कर. या दिवसांमध्ये विशेष करून देवबाप्पा कोविड-19साठी जे डॉक्टर्स आहेत, परिचारिका आहेत आणि इतर सर्व कर्मचारी आहेत की जे या कोविड-19साठी लढा देण्यासाठी त्यांना तू आशीर्वादित करतोस, तुझी कृपा पुरवतोस. या तुझ्या महान दयेबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे देवबाप्पा इतरही जे लोक आहेत या सेवेमध्ये आहेत की जे देवबाप्पा घराच्या बाहेर पडतात आणि आपापली जबाबदारी पार पाडतात, त्या सर्वांवरती तुझी मेहर नजर असू देत. सर्वांना तू तुझ्या आशीर्वादाने भर, तुझी दया, तुझी कृपा पुरव. त्यांना तू सांभाळ, त्यांच्या भोवती तुझ्या दिव्यदूतांचा पहारा असू देत आणि संरक्षणाचं कवच असू देत प्रभू देवबाप्पा. आम्ही आमच्या भारत देशाची विशेष करून आठवण करतो. आमच्या भारत देशावर तू तुझा आशीर्वादाचा हात असू देत. आमचे पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्रिमंडळ या सर्वांना तुझ्या हातात सोपवतो देवबाप्पा. त्यांना तू मार्गदर्शन कर आणि ह्या देशाचा कारभार सुव्यवस्थित चालवावा आणि या देशातील नागरिकांना आनंदमय जीवन, सुखमय जीवन मिळावं, अशा प्रकारचं वातावरण निर्माण व्हावं.
असं तू तुझ्या दयेनं आणि कृपेनं कर देव बाबा. आमच्या महाराष्ट्रासाठी मागतो. आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ह्या सर्वांनाही तुझ्या हातात सोपवतो. त्यांनाही तू मार्गदर्शन कर, तुझी कृपा पुरव. आमच्या देशाचं संरक्षण करण्यासाठी जे आमचं सुरक्षा दल आहे, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, ह्या तिन्ही दलांना आम्ही तुझ्या हातात सोपवतो. प्रत्येक जवानाला तू आशीर्वादित कर, सांभाळ. तुझी दया आणि तुझी कृपा त्यांच्यावर पुरव. ते दिवस रात्र थंडी, ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता देशाच्या संरक्षणासाठी जगत असताना देव बाप्पा, झगडत असताना तू त्यांना तुझ्या दयेचा कृपेचा हात असू दे. त्यांच्या कुटुंबियांवरतीही तुझ्या आशीर्वादाचा वर्षाव असू देत. प्रभू परमेश्वरा, खरोखर तू आमचा महान असा परमेश्वर आहेस. तू आमच्यासाठी या पृथ्वी तलावर जन्म घेतलास. नुसता जन्म घेऊन थांबला नाहीस प्रभुदेव बाप्पा, परंतु तू आमच्यासाठी वधस्तंभावरचं मरण पत्करलंस. आमच्यासाठी आपलं रक्त ओतलंस आणि त्या रक्ताद्वारे तू आम्हाला शुद्ध केलंस. तू आमच्यासाठी पुन्हा जिवंत झालास. मरणावर विजय मिळवलास. सैतानाची नांगी तू मोडून टाकलीस आणि देव बाप्पा, तुझी मुलं होण्याचा तू आम्हाला अधिकार दिलास. या सर्व तुझ्या महान दयेबद्दल आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हाच आमचा इमान्युएल, आमच्या संगती राहणारा प्रभू, सदोदित आमच्या संगती असावा, असं तू तुझ्या दयेनं आणि कृपेनं कर देव बाबा. आम्ही विशेष करून आमच्या मंडळीसाठी मागतो. आमची मंडळी आमच्या पाळकसाहेबांच्या नेतृत्वाखाली असताना देव बापा, आमच्या पाळकसाहेबांना तू विशेष आशीर्वादित कर, मार्गदर्शन कर, कृपा पुरव. पालकीनबाई आणि एस्तेरताई आणि इमॅन्युएल, त्याची पत्नी आणि छोटा नातू, ह्या सर्वांना तुझ्या आशीर्वादाने भर आणि त्यांच्याद्वारे, या कुटुंबाच्याद्वारे देव बाप्पा, तुझं तू गौरव करून घे. तुझी सेवा होईल, तुझं नाव उंच केलं जाईल, असं तू तुझ्या दयेने आणि कृपेनं कर. मंडळीतील पास्टरेट कमिटी आणि त्यातील सर्व सभासद यांनाही आम्ही तुझ्या हातात सोपवतो. त्यांना जे जे आपलं काम नेमलेलं आहे तदनुसार त्यांनी आपली कामं प्रामाणिकपणे करून तुझ्या नावाचा गौरव व्हावा, असं तुझ्या दयेनं आणि कृपेनं कर देव बाप्पा. त्याचप्रमाणे देव बाप्पा, आम्ही तुझ्याकडे विशेष करून मागतो, मंडळीतील प्रत्येक सभासदाला तू आशीर्वादित कर, आरोग्यदान दे, तुझी कृपा पुरव. जे आजारी आहेत, दुःखी कष्टी आहेत, त्या सर्वांना तुझ्या हातात सोपवतो. तुझ्या वचनाद्वारे तू त्यांचं सांत्वन कर आणि तुझ्या विश्वासात तू त्यांना स्थिर कर. तू त्यांच्या मनाला उभारी दे, अशी आम्ही तुला आग्रहाची, कळकळीची प्रार्थना करतो. ही भक्ती आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वादित कर आणि बाळासाहेब जो काही तुझ्या वचनाचा मानना आम्हाला देणार आहेत, तो तू आमच्यासाठी आशीर्वादित कर आणि तो मानना आम्ही ग्रहण करून त्याद्वारे तुझं गौरव व्हावं. नुसतं आम्ही ऐकणारे असू नये, तर त्याप्रमाणे कृती करावी आणि त्या कृतीतून तू दिसावास, असं तू तुझ्या दयेनं आणि कृपेनं कर. इथून पुढची सर्व भक्तीची वेळ आम्ही तुझ्या हातात सोपवतो. सर्व विनंत्या धन्य तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आपण सर्व उभे राहू आणि आळीपाळीचा शास्त्रपाठ आपण वाचू. स्तोत्रसंहिता ह्याचा दुसरा अध्याय. ह्याचे पुढारपण मिस्टर उन्मेष प्रभाकर उसगरे हे करतील. तदनंतर आपण सुवंद्य देवा परात्पर हे गीत गाऊ. स्तोत्रसंहिता याचा दुसरा अध्याय. 1 ते 12 ही वचने आपण आळीपाळीने वाचूयात. परमेश्वराच्या अभिषिक्ताचे राज्य.
राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे? लोक व्यर्थ योजना का करीत आहेत? परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत. सत्ताधीश एकत्र जमून मस्तक करीत आहेत की चला आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्यांचे पाश फेकून देऊ. स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे. प्रभू त्यांचा उपहास करीत आहे. पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल. तो संतप्त होऊन त्यास घाबरे करील. तो म्हणेल, मी आपल्या पवित्र सियोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे. मी परमेश्वराचा निर्णय कळवितो. तो मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. माझ्याजवळ माग, म्हणजे मी तुला राष्ट्रवत्नादाखल देईन. पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन. लोहदंडाने तू त्यास फोडून काढशील. कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील. राजांनो, आता शहाणे व्हा. पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या. भीड धरून परमेश्वराची सेवा करा. कंपित होऊन हर्ष करा. पुत्राने रागवू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये म्हणून त्याचे चुंबन घ्या, कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल. त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत. सुवंद्य देवा परात्पर स्तवा होत्या स्वर्गी भुव. तो बाप पुत्र आत्मा जाण त्रेकाला द्या अनंत मान. आमेन. आपण सर्वजण खाली बसूयात. आजच्या मननासाठी जो शास्त्रपाठ निवडलेला आहे तो लूककृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 25 ते 37 ही वचने आपल्यासाठी मिस पल्लवी प्रभाकर उसगरे ह्या वाचते. लूककृत शुभवर्तमान 10वा अध्याय 25 ते 37 ही वचने. लूककृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 25 ते 37 ही वचने आपण वाचू. मग पहा, कोणी एक शास्त्री उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हणाला, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? त्याने त्याला म्हटले, नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तुझ्या वाचनात काय आले आहे? त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. त्याने त्याला म्हटले, ठीक उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे जगशील. परंतु स्वतःच नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, पण माझा शेजारी कोण? येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरिहोस जात असताना लुटारूंच्या हाती पडला. त्याने त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शमरोनी त्या वाटेने चालत असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना
तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, त्याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चेल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला? तो म्हणाला, त्याच्यावर दया करणारा तो. येशूने त्याला म्हटले, जा आणि तूही तेच कर. प्रभू येशू वाचलेली वचने आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन. मंडळीने खाली बसावे. आपल्या मंडळीचे सन्माननीय पाळक साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी जो बोधपर संदेश आणलेला आहे तो आपणास द्यावा. नाव रेकॉर्डिंग ना. पहिला भाग आपला बिन रेकॉर्डचा आहे ते आजच्या मनातील शास्त्र आपण ऐकलेलं आहे. लोकांचं शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 30 ते 37. आणि आजच्या मनासाठी दुसरा शास्त्रभाग आहे मत्स्य शुभवर्तमान याचा 17वा अध्याय. आणि यातली काही वचनं मत्स्य 17 आणि 1 ते 8 हे वचनं या ठिकाणी आहेत. येशूचे रूपांतर. मी फक्त काही वचनं या ठिकाणी वाचतो. मत्तय 17. मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्यांचे रूप त्यांच्या देखत पालटले. त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखे शुभ्र झाले. तेव्हा पहा, मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करीत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले. मग पेत्र येशूस म्हणाला, प्रभूजी, आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे 3 मंडप करीतो, आपणासाठी, एक मोशेसाठी व एक एलियासाठी. तो बोलत आहे तो पहा, तेजस्वी मेघानं त्याच्यावर छाया केली. आणि पहा, मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याविषयी मी संतुष्ट आहे. ह्याचे तुम्ही ऐका. प्रार्थना करूया. हे थोर आणि गौरवस्थले प्रच्या प्रसारखे पित्या, तुला फार धन्यवाद देतो पर आजच्या दिवसासाठी. आणि परमेश्वर आजचा हा दिवस मेथडचन इंडिया क्रू ज्याला 40 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 1981 ते 2021 आणि गेली पूर्ण 40 वर्ष ज्या रीतीने बाबा तू सांभाळस राखलंस, सर्व बिशप्स, सर्व मंडळ्या आणि सर्व मिशनरी कार्य आमच्या संपूर्ण 12 कॉन्फरन्समध्ये पूर्ण द्यायचे कृपेचे केलेस.
आणि पुढे त्यापैकी मुंबई धर्मप्रांत तुला पुढे धन्यवाद देतो परमेश्वरा. आणि प्रार्थना विनंती करतो प्रभू, तू किती महान तू देव आहेस. तू वचन जे तू दिलेलं आहेस त्यावेळी सांगावं, इतरांमध्ये न्यावं आणि परमेश्वरा तू अनेकांचा गौरव करावं असं दयाने कृपे तो कर. आणि प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा, आमचे सन्माननीय बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवण, मॅडम शिला सरवण कुटुंब लेकर परमेश्वरा, तर DS वर्ग, पाळक वर्ग, डिकनेचस आणि बापा सेवा करण्यास सर्व सेवक या प्रत्येकाला आशीर्वाद होते. आणि परमेश्वरा मेथोडिस्ट चर्च इंडियाच्या गौरव करण्यासाठी पवित्र आत्म्याने राख आणि सांभाळ. आणि आजचं वचन जे प्रभू आम्हाला देणार आहेस त्या वचनाचं प्रमाण भागीदारी करत असताना आम्हाला खूप समजण्यासाठी आणि त्या प्रकारचं आचरण करण्यासाठी तू कृपा तो कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने मी परमेश्वराच्या अतिशय मनापासून उपकार करतो. 1981 जानेवारी 7 मद्रास या ठिकाणी ही मेथोडिस्ट चर्च इंडियाचे जे स्थापना झाले, तत्पूर्वी मेथोडिस्ट चर्चचे सदस्य ते होतं. आणि त्याच्यानंतर 1981 सालामध्ये हे स्वयंभूत अशा प्रकारचं ऑटोनॉमस मेथोडिस्ट इंडिया याची स्थापना केली गेलेली आहे. आणि 7 तारखेला तो 40वा वर्धापन साजरा करण्यात आला वेगळ्या संपूर्ण भारतामध्ये, सर्व मंडळामध्ये, सर्व कॉन्फरन्समध्ये, लहान प्रमाणामध्ये आजच्या ह्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये. आणि या ठिकाणी जे संपूर्ण भारतामध्ये सेवाकार्य आहे. आणि या ठिकाणी 1856 सालामध्ये डॉक्टर विल्यम बटलर ते भारतामध्ये आले. त्या काळामध्ये परिस्थिती देशामध्ये चांगली नव्हती. जे शिपाईचं बंड होतं त्या स्वातंत्र्याची चळवळ चालू होते. आणि अशा परिस्थितीमध्ये विल्यम बटलर ते भारतामध्ये आले, बरेली या परिसरामध्ये. आणि आम्ही पाहतो की त्याने देवाचं वचन पेरण्यात सुरुवात केलं. आणि आज त्याला जे काही फळं आलेले आहेत, बीज आलेले आहेत संपूर्ण भारतामध्ये आम्ही पाहतो. या ठिकाणी की 12 कॉन्फरन्स आहेत. आणि सुरुवातीला 2 विषयावर राहायचे, 4 विषयावर राहायचे, तर 6 विषय. आणि अशा रीतीचा जो परिसर आहे, विस्तार आहे, या ठिकाणी वाढत गेलेला आहे. आणि अशा प्रकारे देवाच्या वचनाची सेवा ही फार सुंदरतेने चालू आहे. आणि या ठिकाणी पाहतो की जॉन वेस्ली ते मेथोडिस्टचे फाउंडर आहेत. आणि या ठिकाणी जॉन वेस्ली संबंधानं आम्हाला याची कल्पना आहे की ते सुसना वेस्ली, शामिल वेस्ली यांचं ते तेनुजी होते. आणि सुसना वेस्ली, जॉन वेस्ली, शामिल वेस्ली हे सुद्धा इंग्लंडमध्ये पाळक होते, त्याचे वडील. पण आई फार धार्मिक होते, देवीर होते. आणि सुसना वेस्ली, जॉन वेस्ली, शामिल वेस्ली यांना जवळजवळ 19 लेकरं होते. त्यामध्ये जॉन वेस्ली, चार्ल्स वेस्ली. आणि या ठिकाणी आम्हाला दिसतं की जसं ज्या ठिकाणी म्हणालं आहे जॉन वेस्लीचं व्यक्तिमत्व जे ज्या ठिकाणी म्हणालं आहे एखादी संस्था त्याची जी उंची, लांबी, जे त्याचा विस्तार आहे. आणि ज्या ठिकाणी मला आहे एका व्यक्तीमध्ये, एका माणसामध्ये ते गौरव गेलेले आहे. आणि ते म्हणजे जॉन वेस्ली, ज्याने मेथोडिस्ट चर्चची स्थापना केलेली आहे. आणि या ठिकाणी पाहतो ते मेथोडिस्ट जे आहे की मेथडनं चालणारे जे लोक आहेत, 1, 2, 3, 4 जे आपण ते हे करतो त्याप्रमाणे अतिशय. आणि प्रत्येक गुरुवारी जॉन वेस्ली, चार्ल्स वेस्लीचे मित्र एकत्र जमायचे. होली क्लब त्यांनी सुरू केलं होतं, पवित्र सभा. आणि त्या ठिकाणी प्रत्येक आठवड्यामध्ये नित्य निवारण न चुकता देवाच्या वचनाचा अभ्यास, चिंतन, मनन आणि स्वतंत्र परीक्षण जे आहे की आपल्या पातकाची क्षमा प्राप्त करून घेण्यासाठी आणि आम्हाला कसं अधिक पवित्र असं राहता येईल अशा प्रकारचे जे विश्वासमध्ये होते. आणि मग नियमितपणे भेटत असल्या कारणानं त्यांना जे टोपण नाव पडलं ते म्हणजे मेथोडिझम, मेथड चालणारे. त्याच्यामधूनच मेथोडिस्ट चर्च उदास आलेला आहे. आणि अशा प्रकारे आम्हाला दिसतं खरोखरच जसं म्हणलेलं आहे की मार्टिन लुथर जे लुथरन चर्चसाठी आहेत, त्याप्रमाणे जॉन वेस्ली मेथोडिस्ट चर्चसाठी आहेत. जसं जॉन नॉक्स प्रेस्बिटरीयन चर्चसाठी आहेत, तर जॉन वेस्ली हे मेथोडिस्ट चर्चसाठी एक अतिशय महान असा मनुष्य जो आहे, ज्यांचा जन्म 1703 मध्ये झाला इंग्लंडमध्ये. आणि ज्या ठिकाणी पाहतो खरोखरच
त्यांचं दृष्टांत होता, त्यांचं मिशन जे होतं आहे आउटवर्ड म्हणजे बाहेर जे होतं ते द वर्ल्ड माय पॅरिस, जग हे माझं चर्च आहे. म्हणजे ही व्याख्या जी आहे त्यांच्या विश्वासाची, त्याचा दृष्टांत होता की सर्व जग हे देवाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी त्यांची ती व्याख्या होती. दुसरं त्यांचं जे होतं आत्मिक इनर एक्सपिरियन्स ज्याला म्हणलं आहे की जेव्हा आल्डर्स गेट या ठिकाणी त्यांना 24 मेला जो नवीन जीवनाचा अनुभव आला आणि त्या ठिकाणी म्हणाला खरोखरच की माझं अंतःकरण चमत्कार रीतीनं उबदार झालेलं आहे आणि मला जाणीव झालेली आहे की ख्रिस्तानं माझ्या पापाची क्षमा केलेली आहे. आणि तो दिवस जॉन वेस्लीच्या जीवनामध्ये एक ऐतिहासिक असा झाला, स्मरणात झाला. आणि त्या दिवसापासून जॉन वेस्लीचं जे कार्य आहे संपूर्ण जगामध्ये आम्ही पाहतो, विशेष करून इंग्लंड, युरोप या सर्व देशामध्ये पाहतो. आणि आज इतका मोठा विस्तार आहे की त्यामधूनच वर्ल्ड मेथडिस्ट काउन्सिल जे आहे की जे 5 वर्षांनी एकदा भरते आणि त्या ठिकाणी मला जाण्याचा प्रसंग आला काही वर्षापूर्वी. आणि आज अनेक डिनॉमिनेशन जे आहेत, पंथ आहेत, ते मेथडिस्ट चर्चशी संलग्न होत आहेत की जॉन वेस्ली यांचं शिकवण आहे होलीनेस, पवित्रपणा जो आहे, देव पवित्र आहे आणि म्हणून ते पावित्र्य जे आहे प्रत्येक ख्रिस्ती मनुष्य, प्रत्येक ख्रिस्ती कुटुंब, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती जे आहे त्याचं सॅक्टिफिकेशन, शुद्धीकरण जे आहे विचाराचं, हृदयाचं, अंतःकरणाचं, वाचण्याचं, त्याचं बघण्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व जे आहे. आणि ज्या ठिकाणी पाहतो खरोखरच की जॉन वेस्ली यांच्या जीवनाच्या कर्मे एवढा मोठा बदल तो देवाने घडून आणलेला आहे. आणि असं म्हणलेलं आहे इंग्लंडमध्ये या 2 भावांच्या मुळे ते जी रक्तक्रांती होते ती झाली नाही. इतकं त्यांचा आध्यात्मिक प्रभाव जो होता, आध्यात्मिक जीवन इतकं प्रभावी होतं. आणि ज्या ठिकाणी पाहतो खरोखरच परमेश्वर एका व्यक्तीच्या कर्वे काय करू शकतो. आणि जसं त्यांनी मोशेच्या कर्वे, अब्रामाच्या कर्वे, नोहाच्या कर्वे जे मान असं गौरव जगामध्ये केलेलं आहे. परमेश्वर जे नीतिमान आहे, धार्मिक आहे, देववीर आहेत, देवाला उंचावणार आहेत, देवाची आज्ञा पाळणार आहेत, अशा लोकांच्या कर्वे कसं तो जगामध्ये त्याचं गौरव करून घेतो. आणि त्यापैकी जॉन वेस्ली यांच्या कर्वी जे काही देवानं गौरव केलेला आहे त्याबद्दल खरोखरच आम्ही परमेश्वराच्या अतिशय मनापासून उपकार मानतो. आणि हीच विनंती करतो खरोखरच की या जे जवळजवळ 166 वर्ष मला होऊन गेले, मला वाटतं बेहतरीन जे सदर याच्यामध्ये होतं. आणि आत्ता 40 वर्षे आपल्या मित्राच्या इंडियाला झालेलं आहे. आणि आपल्या सर्व भारताचे विषय आहेत, सर्व अधिकारी वर्ग आहेत, सर्व पैसा पाणी इतर जे कारभार आहे सर्व आपले लोक आपण चालवतो. आणि अशा रीतीने पाहतो खरोखरच देव हा विश्वासू आहे. कारण जी मंडळी त्यांनी प्रस्थापित केलेली त्या काळामध्ये लोक 16मध्ये आम्ही पाहतो या ठिकाणी खरोखर देवाचं जे काम आहे. आणि या ठिकाणी पाहत असताना तो शास्त्र मी वाचला मत्ते 17 आणि 1 ते काय वचनं. आणि त्यामध्ये विशेष प्रकारे असं म्हणलेलं आहे जेव्हा त्या ठिकाणी ते डोंगरावर गेले पेत्र, योहान, आणि ज्या ठिकाणी जात असताना त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान या सापणाबरोबर एक उंच डोंगरावर त्याने नेले. तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखत पालटले, त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि वस्त्र प्रकाशासारखे शुभ्र झाले. तेव्हा पहा या ठिकाणी ते बोलत असताना त्याने म्हटलेलं आहे मेघानं त्यांच्यावर छाया केली आणि पहा मेघातून असे वाहने झाले की पहा हा माझा पुत्र आहे, मला परमप्रिय आहे, याजवळ मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका, याचे तुम्ही ऐका. आणि या नवीन वर्षामध्ये आपण आहोत अद्याप. आणि या ठिकाणी आम्हाला जगामध्ये कुणाचं तर ऐकायचं आहे. घरामध्ये आपले आईवडील आहेत, बहिणभांडं आहेत आणि घरामध्ये आपण कुणाचं तर ऐकतो, मानतो नाही का सर्व बोलतात, सर्व सांगतात, परंतु जे आम्हाला मानायचं आहे या ठिकाणी जे पती म्हणा, पत्नी म्हणा किंवा आईवडील म्हणा जेवढे झाले असतील ज्या ठिकाणी आम्ही त्यांचं ऐकत असतो, सल्ला देतात, मार्गदर्शन करतात, ज्या ठिकाणी आम्हाला वेगळ्या प्रकारच्या गोष्टीमध्ये पुढे नेतात आणि त्यावेळेस आम्ही त्यांचं ऐकतो. जर मुलाला किंवा मुलीला एखादा निर्णय घ्यायचा असेल आणि मग त्या ठिकाणी जेव्हा आईवडिलांना विचारलं जातं आणि मग जेव्हा आईवडील प्रार्थनापूर्वक जेव्हा त्यांना मार्गदर्शन करतात
आणि जर लेकरं ते ऐकलं तर त्याबद्दल फार मोठा आनंद देवाचं गौरव होतं. आणि म्हणून या ठिकाणी पाहतो तसं घरामध्ये, तसं एखाद्या ऑफिसमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या राष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी पाहतो कोणीतरी आहे की ज्याचं आम्हाला ऐकावं लागतं. त्याचं बोलणं जे आहे महत्त्वाचं आहे, त्याच्या बोलण्याला किंमत आहे, त्याच्या बोलण्याला अर्थ आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की आम्ही ऐकणं गरजेचं आहे. आणि ह्या नवीन वर्षामध्ये चालत असताना आम्हाला कोणाचं ऐकायचं आहे, काय ऐकायचं आहे आणि कशासाठी ऐकायचं आहे की जेणेकरून त्यामधून आम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल, देवाचं गौरव होईल. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन ज्या ठिकाणी आलेलं आहे की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, मला परमप्रिय आहे आणि मी याच्यामध्ये या जो संतुष्ट आहे. का देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवानं ज्या रीतीनं येशू ख्रिस्ताला पाठवलं, मानवी रूप धारण करून तो जगामध्ये आला, त्याने आमची वस्ती केली आणि आमचं जीवन सर्व त्यांनी स्वतः घेतलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी फिलिपिकराच्या पत्रामध्ये 2 अध्यायामध्ये संत पाऊल सांगत आहे 5 ते 11 मध्ये वाचा की तो देवाची आज्ञा प्रमाण मानो शेवटपर्यंत ते वर्तमानाचं मरण तोचेपर्यंत त्याने ते मांडलेलं आहे. विश्वासूपणा, आज्ञाधारकपणा, कारण देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि म्हणून या जगामध्ये ख्रिस्ती नात्याने जगत असताना तुम्हाला मला जर कोणाचं ऐकायचं असेल, येशू ख्रिस्ताचं ऐकायचं आहे, नाही काय. आम्ही मंडळामध्ये राहतो, मंडळीमध्ये आपलं सिस्टम आहे, स्ट्रक्चर आहे, त्या ठिकाणी ते लेवल आहे, वेगळ्या प्रकारे पाहतो. आणि आम्ही एकमेकाला कसं सन्मानित करतो, एकमेकाचं मी कसं ऐकतो. जसं आपलं पाचशे कमिटी आहे, कॉन्फरन्स आहे, बाळक आहे, सेक्रेटरी, ट्रेझरर, कार्यक्रम मंडळ आहे, इतर वडील लोक आहेत, की आम्ही कसं एकमेकाचा सन्मान करतो, एकमेकाचं आपण ऐकतो, जेणेकरून या मंडळीच्या आत्मिक वाढीसाठी, सर्वांगीण वाढीसाठी काय मला करता येईल, काय करावं लागेल अशा आपल्या धारणाचे आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला शास्त्र सांगत आहे ऐका, याचे तुम्ही ऐका, ख्रिस्ताचं जे आहे तुम्ही ऐका. आणि जर आपण जर ते ऐकू तर निश्चितच याचा लाभ तुम्हाला मला झाल्याशिवाय होणार नाही, राहणार नाही. आणि या ठिकाणी आम्हाला दिसतं की जेव्हा देवानं आदामाला सांगितलं, एदेन बागेमध्ये त्याला ठेवलं, इतकं सुंदर वैभव, गौरव, सर्व प्रकारचा देवाचा सहवास, त्या ठिकाणी त्याची सुळकाची जी बैठक होते. आणि या ठिकाणी देवानं सांगितलं हे सर्वत्र येथेच या ठिकाणी पौराणिक आहे, मध्यभागीचं झाड आहे जीवनाचं, त्याचं फळ खाऊ नकोस. खाल तर तेव्हा ते ऐकलं ते, पण त्याने ते पाळलं नाही. हां. आणि म्हणून या ठिकाणी पाहतो फक्त ऐकून चालत नाही, त्याप्रमाणे चालणं, त्याप्रमाणे पाळणं, त्याचं आमच्या जीवनामध्ये अवलोकन करणं फार गरजेचं, महत्त्वाचं असं आहे. आणि म्हणून या ठिकाणी शास्त्र सांगत आहे याचे तुम्ही ऐका, तो तुम्हाला काय सांगतो. आणि ज्या ठिकाणी पाहतो उत्पत्ती याचं पुस्तक, याचं 7वा अध्याय, नोहाच्या काळामध्ये म्हणलेलं आहे, इतकं पातक जगामध्ये निर्माण झालं, देवाने शेवटी निर्णय केला की ह्या जगाचा नायनाट करावा पाण्याच्या करवे. आणि या ठिकाणी होत असताना देवानं 1 नाही, 2 नाही, 10 नाही, 120 वर्ष त्याने दिलं त्या काळामध्ये, यासाठी की लोकांनी ऐकावं, वळावं त्यांच्या मार्गातून, त्यांच्या पातकातून. आणि ज्या ठिकाणी पाहतो 120 वर्षाचा काळ दिला, परंतु लोकांनी ते ऐकलं नाही. परंतु म्हणलेलं आहे उत्पत्ती 7:1 मध्ये म्हणजे तेव्हा नोहानं परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. नोहानं देवाच्या आज्ञा प्रमाण मांडले, त्याचा आदर केला आणि देवाच्या आज्ञेनुसार त्याने ते केलेलं आहे. आणि त्यामुळे त्याच्यामधून देवाचं गौरव या ठिकाणी झालेलं आहे. आज आम्हाला पाहतो खरोखरच या जगात राहत असताना तुम्हाला आणि मला खरोखरच जरी लोक आपलं ऐकू न ऐकू, परंतु आम्हाला देवाचं ऐकणं गरजेचं आहे, कारण आम्ही देवाचे लोक आहोत. देवानं तुम्हाला मला पाचार केलेलं आहे. आणि म्हणून जसं नोहानं म्हणलेलं आहे परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याने केलेलं आहे. दुसरं या ठिकाणी पाहतो उत्पत्ती 22 आणि या ठिकाणी आम्हाला दिसतं की अब्रामाच्या जीवनामध्ये जेव्हा देवानं त्याला पाचारण केलं, त्याला घडवलं, त्याला सर्व आशीर्वाद दिला, म्हणजे तुला आशीर्वाद देईन, तुझं मोठं राष्ट्र करेन आणि तुझ्या संततीच्या करवी जगाचे तुला आशीर्वाद करेन. म्हणजे बेसिकली तुम्हाला मला देवानं जे पाचारण केलेलं आहे आशीर्वाद देण्यासाठी, आशीर्वाद करण्यासाठी. आणि या ठिकाणी पाहतो हे सर्व करण्या अगोदर परमेश्वराने अब्रामाची कशी परीक्षा केलेली आहे. उत्पत्ती 12 मध्ये पाहतो, 22 मध्ये पाहतो, तो म्हणतो तुझा पुत्र इसाक याचा अर्पण तो कर बुऱ्या डोंगरावर. आणि मग या ठिकाणी त्याने ते केलेलं आहे.
आणि या ठिकाणी देवाचं वचन आहे, अब्रामा थांब, हा तावर, कारण तो देवाचं वचन ऐकणारा मानणारा आहेस. आणि म्हणून पाहतो की तो देवाचा मित्र झाला, विश्वासाचा पिता झाला, आणि त्याच फळामधून जगाचा उद्धार करता त्यांना पृथ्वी ख्रिस्त जन्मास या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे देवाचं ऐकणं जे आहे, तो काय सांगतो समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आम्हाला दिसत खरोखरच देवानं त्यामधून देवाचं गौरव केलेलं आहे. मत्तय 4:18-22 जेव्हा येशू ख्रिस्तानं प्रथम शिष्यानं पाचारण केलं आणि या ठिकाणी म्हणलेलं आहे, ते नंतर गालिल समुद्राच्या काठी चालत असता त्याने पेत्र म्हणलेला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया या दोघा भावास समुद्रात पाक टाकताना त्याने पाहिलं आणि ते मासे धरणारे होते. तेव्हा येशूने त्याला म्हटलेलं आहे, माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला मासे धरणारे करेन. आणि ज्या ठिकाणी शास्त्र सांगतं लागलीच त्याने जाळे टाकून त्याच्या मागे गेलेले आहेत. आणि पाहतो खरोखरच आम्ही जेव्हा देवाचं ऐकतो, कारण हे रोजची भाकर कमवण्यासाठी जे काम करतो ते कष्ट करतो कोळ्या नात्याने, परंतु जेव्हा जी वाणी त्याने ऐकले, जे शब्द त्याने ऐकले की मी तुला मासं धरण करतो माझ्या मागे या, आणि लागलीच हे सर्व टाकून त्याच्या मागे गेलेले आहेत. आणि आज हा पाहतो खरोखर पितराच्या कर्वे मान गौरव देवानं जगामध्ये करून घेतलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो शब्द, तो ती वाणी जे आहे, जसं योहानाचं पुस्तक 10वा अध्याय आणि उत्तम मेंढपाळ जे आहे की जे मेंढर आहेत, माझी मेंढर माझी वाणी ऐकतात, ओळखतात. आम्हाला वाणी ओळखणं फार गरजेचं आहे, कारण आज जगामध्ये इतकी वाणी आहे, इतकं बोलणं आहे, कुणाचं ऐकावं काय ऐकावं फार मोठा प्रश्न आहे. परंतु या ठिकाणी आम्हाला शास्त्र सांगत आहे की माझी वाणी ओळखणारे ऐकणारे जे लोक आहेत की ज्यांना त्याचा अनुभव आलेला आहे, येशू ख्रिस्त हा जगाचा आणि आपला उद्धारकर्ता तो आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला आणि मला देवानं हा जो आशीर्वाद दिलेला आहे, या नवीन वर्षात चालत असताना आम्ही त्याचं ऐकावं, त्याच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं. ज्या ठिकाणी म्हणलं आहे योहानाचं पुस्तक याचा 12वा याचा 2रा अध्याय, आणि पुढे तुम्ही वाचाल 1 पासून पुढे, कानागाव या ठिकाणचे लग्न आहे. त्या ठिकाणी त्याची आई होते, शिष्य होते, तो होता. आणि जेव्हा त्या ठिकाणी ते दर्शन संपलेलं आहे आणि त्यावेळेस ज्या ठिकाणी म्हणलं त्याच्या आईने चाकरास म्हणलं, हा जो काही तुम्हाला सांगेल ते करा. कोण? येशू ख्रिस्त. हा तिच्या हातावर सुद्धा सत्ता असेल, पण तिने तो अधिकार घेतला नाही. तिने काय म्हणलेलं आहे, काय नाही, जो तुम्हाला सांगेल ते करा. आणि ज्या ठिकाणी आम्हाला दिसतं शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताने सांगितलं, त्यांना म्हटलं हे कुंड्या पाण्याने भरा, आणि त्या लोकांनी ते तोंडातोंड ते भरलं. आणि लगेच त्याने म्हणलेलं आहे, त्या सांगितले आता त्यातून काढून जेवण कारभाराला ज्या ठिकाणी त्यांना दाखवा. आणि तो द्राक्ष जेव्हा तो केला, जेव्हा लोकांनी ते घेतलं, म्हणलेलं आहे पूर्वीपेक्षा अधिक चवदार, अधिक. आणि या पता खरोखरच येशू ख्रिस्त जेव्हा मला सांगतो काय ते करावं, आणि आज तुमचं माझं जीवन जे आहे त्या येशू ख्रिस्ताच्या जीवनामुळे, आमच्या अंतकरणामध्ये, आमच्या जीवनामध्ये, घरामध्ये येण्यामुळे आमचे व्यक्तिमत्व देवानं वेगळे केलेलं आहे, आशीर्वाद केलेला आहे. आज तुम्हाला आणि मला लोक आशीर्वाद म्हणून एक आमच्याकडे पाहिलं जातं. मला आठवतं मी कॉलेजमध्ये असताना जेव्हा मी काही लेकरांचं ट्युशन घ्यायचो घरोघरी, डॉक्टर, बँक मॅनेजर्स, ॲडव्होकेट, डेप्युटी कलेक्टर वगैरे, अनेक ॲडव्होकेटच्या घरी मी जेव्हा लेकराला शिकत असताना त्याने मला बोललं, तो हिंदू मनुष्य आहे, ख्रिस्ती लोक देवभीरू, प्रमाणिक, विश्वासू आणि कष्टाळू आहे. आणि हे शब्द ते आमच्यामुळे नाहीत, येशू ख्रिस्तामुळे. कारण येशू ख्रिस्त याने सर्व काय सहन केलेलं आहे. आणि मला सांगायचा हा अर्थ आहे, आपण जे करतो त्यासाठी करतो. देव तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या करे उंचाला जावा, आणि खरोखरच लोकांचं जीवन चवदार व्हावं, रुचकर व्हावं, आशीर्वाद व्हावं, आणि जग त्यांच्या जीवनानं ज्या ठिकाणी बोलून जावं. आणि पाहतो लूक योहान 5:1 ते पुढे 8 आणि तोही मंदिराच्याच जवळपास होता. आणि या ठिकाणी पाहतो जो 1 नाही 2 नाही 38 वर्ष विचारण्याचे खेळणं याची कल्पना आहे.
आजारी होणं, आजारी राहणं, काय काळ जाणं फार कठीण गोष्ट आहे. परंतु ज्या ठिकाणी दिसतं शास्त्रामध्ये की जेव्हा येशू ख्रिस्त त्या ठिकाणी गेलेलं आहे, त्याची कथा व्यथा त्यांनी सांगितली. मला कोणी या पाण्यामध्ये तळ्यामध्ये कोणी मला नेत नाही. जेव्हा ते पाणी हे होतं त्यावेळेस येशू ख्रिस्त काय म्हणलं आहे, म्हणलेलं आहे, उठ आणि आपले बाज घेऊन चालू राहा, उठ. आणि ज्या ठिकाणी आम्हाला शास्त्र सांगतं की त्याने लागलीच आपली बाज उचलून चालायच लागला आणि तो मनुष्य तत्काळ ज्या ठिकाणी कसा बरा झालेला. येशू ख्रिस्ताचा आम्ही ऐकतो. किती वर्ष आम्ही पीडित राहो, दुखणेकरी राहो, अनेक प्रकारच्या परिस्थितीत राहू, परंतु देव परमेश्वर आहे जेव्हा बोलतो तेव्हा आमच्या हातापायामध्ये बळ, शक्ती, सामर्थ्य, तो विश्वास मला देतो. आणि म्हणून या ठिकाणी या जगामध्ये चालत असताना तुम्हाला मला त्याचं ऐकायचं आहे की जो आपल्या जीवनाचा प्रभू आहे, आपला जीवनाचा राजा आहे. तुम्हाला आणि म्हणून तो म्हणतो मार्ग, सत्य, जीवन मीच आहे. आणि म्हणून त्या नवीन वर्षावर चालत असताना तुम्हाला मला हे राखायचं आहे, सांभाळायचं आहे की परमेश्वर किती चांगला आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या कर्वे त्याने तुम्हाला आणि मला तुमचं आणि माझं व्यक्तिमत्व हे वेगळे केलेलं आहे, आशीर्वाद केलेलं आहे, एक त्याला चांगलं स्थान दिलेलं आहे. आज तुम्ही आणि मी आशीर्वाद म्हणून आपण जगतो, आशीर्वाद आपण राहतो. आणि म्हणून या ठिकाणी मंडळीमध्ये आम्हाला प्रत्येकाला याची खबरदारी घ्यायची आहे, आम्हाला ते सांभाळायचं आहे खरोखरच की मला देवानं त्याच्या गौरवासाठी, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे. दिलेल्या कृपादानाच्या कर्वे की जसं या ठिकाणी नोहाच्या कर्वे, अब्रामाच्या कर्वे या ठिकाणी पाहिलेलं आहे. आपण ठाणागाव या ठिकाणी लग्न त्या ठिकाणी पाहतो, त्या ठिकाणी पाहतो. तळ्याच्या जो 38 वर्ष दुखणे करे त्या पाहतो. खरोखरच येशू ख्रिस्ताच्या सांगण्यानं, ऐकण्यानं आम्ही जेव्हा स्वीकार करतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये फार मोठा आशीर्वाद हा प्राप्त होतो. आणि म्हणून जगात परिस्थिती काय असो, जसं मोठे जंगलामध्ये 40 वर्ष आपल्या सासऱ्याचे गुरढोर राखत होतं नाही का. 40 वर्ष महाराजच्या राजकारण्याच्या दरबारामध्ये गेले, 40 वर्ष सासऱ्याचे मेंढर राखण्यामध्ये गेले. आणि या ठिकाणी अचानक त्याच डोंगरामध्ये त्याच ठिकाणी देवाचं प्रकटीकरण आहे. आणि ते हे झुडूप जळत आहे, भस्म होत नाही. आणि हे पाण्यात तो वळला असं म्हटलेलं आहे. आणि चमत्कार हा पाणी त्या झालेलं आहे. मोसे मोसे तुझ्या पायातले जोडे काढ, आणि ज्या तू उभा आहेस ते ठिकाण पवित्र आहे. आणि म्हणून आपण पवित्र जगामध्ये आहोत. हे जग पवित्र आहे. कितीतरी पातकानं भरलं हे पवित्र, कारण पवित्र देवाचं जग आहे. त्याच्या रक्तानं त्याने खंडून घेतलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी पवित्र जीवन, जसं जॉन वेस्ले यांचे जे शिकवण आहे, मेन शिकवण आहे होलीनेस. प्रत्येक गोष्टीमध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, व्यवहारामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, जेणेकडनं त्याचं पावित्र्य इतरांना कळेल, समजेल येशू ख्रिस्त हा किती मानाचा देव आहे. आणि म्हणून या ठिकाणी शेवट करत असताना जीवनाचा जे ट्रू मिनिंग ऑफ लाईफ, जीवनाला खरंच अर्थ आहे. ज्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला आणि मला देवाने जीवन दिलेलं आहे. म्हणजे त्याने म्हटलेलं आहे आम्ही या जीवनाचा लाभ घ्यावा, त्याच्यासाठी आनंद करावा, उल्हास करावा. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे आम्हाला या जीवनाचा वापर करत असताना आपल्या जीवनामध्ये चढउतार आहेत, आजारपाणी आहेत, संकट आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत. असं वाटतं की आता जवळजवळ आम्हाला वाटतं हे फार निराशाच आहे, आम्हाला मार्ग पुढे नाही. परंतु या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, सांगत आहे की तुम्ही ज्या गोष्टीकडे अधिक लक्ष न देता तुमच्या जीवनाचा आनंद देवांसोबत देऊ केलेला आहे, जर तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर ज्या ठिकाणी म्हटलं आहे जे काही तुम्हाला जीवनामध्ये प्रसंग आहेत, तुम्हाला वेगळ्या प्रकारचा प्रसंग मिळतो जीवनामध्ये सेवा करण्याचा, कार्य करण्याचा, ते करत राहा. त्यामध्ये आनंद आहे, तो आनंद जगातल्या कोणत्या गोष्टीमध्ये नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे का त्या लेखकानं की मी मरण्यापूर्वी, कारण मरायचं प्रत्येकाला मरायचं आहे, आम्ही कुठे काळ जरी जगलो शेवटी मरण ठेवलेलं नाही का. आज ना उद्या जे काही काळ असेल
परंतु ज्या ठिकाणी म्हटलं आहे आय वॉन्ट टू बी थरोली यूज अप वेन आय डाय, म्हणजे मी मरण्या अगोदर किंवा मरेपर्यंत या जीवनाचा पुरेपूर मला वापर करायचा आहे. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे फॉर द हार्डर आय वर्क द मोर आय लिव्ह. तुम्ही जितकं कष्ट कराल, जितकं राबाल, तितकं जीवनाचा आनंद तुम्हाला प्राप्त होईल. आपण थकतो नाही काय, शरीरानं जेव्हा आम्ही काम करतो थकतो, पण म्हणाला आहे तुम्ही जेव्हा जितकं तुम्ही कष्ट कराल, जितकं तुम्ही काम कराल, तितकं तुम्हाला ज्या ठिकाणी अधिक जीवन प्राप्त होईल. ज्या ठिकाणी म्हणालं आहे आय रिजॉईस इन लाईफ फॉर इट्स ओन सेक, या जीवनावर तुम्ही आनंद करतो, उल्हास करतो, आनंद करतो. आणि ज्या ठिकाणी म्हटलं आहे की लाईफ इज नो ब्रीफ कॅन्डल टू मी. आता आपण जे मेणबत्ती आहे, मोठे असतात, लहान असतात, तरी ते पाहतो जेव्हा ते जळत राहते आणि ते संपते, बरोबर आहे. आणि ज्या ठिकाणी त्या म्हटलेलं आहे लाईफ इज नो ब्रीफ कॅन्डल टू मी, ती माझ्यासाठी त्या ठिकाणी काही मर्यादित अशा जीवनापुरती मेणबत्ती नाही. इट इज अ सॉर्ट ऑफ स्प्लेंडिड टॉर्च विच आय हॅव गॉट टू होल्ड फॉर द मोमेंट अँड आय वॉन्ट टू मेक इट बर्न ॲज ब्राईटली ॲज पॉसिबल बिफोर हँडिंग इट ऑन टू द फ्युचर जनरेशन. म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी टॉर्च जे आहे, तो प्रकाश जो आहे मला तो हे करायचा आहे येणाऱ्या पिढीसाठी. मी निघून जाईन, आपण निघून जाऊ, पण जो प्रकाश मी जगामध्ये निर्माण केलेला आहे तुमच्या जीवनानं, तुमच्या सेवेने, तो प्रकाश येणाऱ्या पिढीला प्रकाशित करणारा, उत्तेजित करणारा. हे जसं जॉन वेस्ले यांना त्या अड्डस गेटमध्ये तो अनुभव आला की त्यांचं हृदय उबदार झालं आणि त्यांच्या पात्र क्षमा त्यांना झालेली आहे, हा अनुभव त्यांना आला. आणि तो दिवस जळणाऱ्या झोपासारखा होता, ते भस्म झालं नाही. आणि आज तुम्हाला मला हा आशीर्वाद आहे देवाला दिलेला आहे. या नवीन वर्षावर जगत असताना आम्ही लॉकडाऊन इतर गोष्टी पाहतो, परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाचा भाग आहे की देवानं तुम्हाला मला हा जो लाभ दिलेला आहे, जीवन दिलेलं आहे, तुम्हाला मला कृपादानं दिलेले आहेत, त्या कृपादानाच्या कर्वे आम्ही कसं त्याचं गौरव करावं, कशी त्याची सेवा करावी, आणि खरोखरच आम्ही आमच्या पिढीमध्ये एक प्रकाश म्हणून येणाऱ्या पिढीसाठी ठेवून आम्ही कसं ज्या ठिकाणी आशीर्वाद व्हावं पिता परमेश्वर करो. आणि तो आशीर्वाद तुम्हाला आणि मला तो देव. आमेन. सुंदर संदेशाबद्दल मी स्वतः वैयक्तिकरित्या माझ्या कुटुंबातर्फे आणि मंडळीतर्फे पाळक साहेबांचे मनःपूर्वक आभार मानते. तसेच पाळक साहेबांना मी विनंती करते की आपल्या चर्चच्या व मंडळीच्या संदर्भात ज्या सूचना आहेत त्या त्यांनी द्याव्यात. आपण पुढील आठवड्याची जाहीर ऐकूया. आम्ही परीक्षेचे अतिशय मनापासून उपकार स्वीकारतो. गेल्या सप्ताहामध्ये देवानं आम्हाला सर्व प्रकार सहाय्य केलं, आशीर्वाद दिला, त्या देवाची आणि गौरव करतो. आणि आजच्या उपासनेचं जे काही संचलन आहे, उपासना उर्मेश उजगरे ते राहायला पुण्यामध्ये आहेत. आणि जसं प्रत्येक कुटुंब आपण भक्ती चालवतो त्याप्रकारेच, पण आपण आता सॉरी
आपण जाहिराती ऐकूया. आज जर कोणी आपल्या उपासनेमध्ये नवीन पाहुणे किंवा स्वागत असतील तर समोर ही उपासना प्रकाशित करो. त्याबरोबरच आजच्या उपासनेचे आता येतं वाटतं ना. आता येतं वाटतं. अच्छा. Okay. सॉरी. आपण जाहिरात ऐकूया. आम्ही परीक्षेच्या अतिशय मनापासून उपकार करतो आजच्या दिवसासाठी. आणि जर आज आपल्या उपासनेमध्ये नवीन पाहुणे आणि सवास असतील तर आम्ही ते सर्वात स्वागत करतो. सर्वांस ही उपासना पूर्व आशीर्वाद करो. त्याबरोबरच आज आपल्या मित्रची मीडियाचा 6 तारखेला 40वा वर्धापन दिन साजरा केलेला आहे. त्यानिमित्तानं आम्ही मंडळीच्या वतीनंसुद्धा शुभेच्छा प्रकट करतो. परमेश्वर ही सेवा या आपल्या मित्रच्या ईडेच्या घरी आशीर्वाद करो. त्याबरोबरच आजच्या उपासनेचे संचालन आहे मिसेस उपासना उन्मेष उजगरे यांनी केलेले फार चांगल्या प्रकारे चांगले आणि त्यांचा हा पहिलाच भाग आहे. ते सध्या पुण्यामध्ये आहेत आणि आम्ही त्यांचं अभिनंदन करतो खरोखरच मंडळीच्या वतीनं पाळ्या नात्याने की त्यांनी उत्तम प्रकारे ही उपासना चालवली. त्यामध्ये त्यांचे पिरपते त्यांचे इतर कुटुंबातले सर्व जे लहान थोर आहेत त्यांची सासूबाई उषा उजगरे, त्यांचे ननंद पल्लवी उजगरे सर्वांना भाग घेतलेला आहे. त्यावर त्यांच्या मनापासून उपकार आणतो. आणि परीक्षा करो अशी सेवा करण्याचा प्रभू त्यांना शक्ती सामर्थ्य देऊ. आपलं संडे स्कूल WCS मेथड्स मेन मेथडिस्ट यूथच्या सर्व जे ऑनलाईन जे आहेत ते चालू राहील. त्याबरोबरच ज्या ठिकाणी जे गेल्या दिवसामध्ये ज्यांचे वाढ झालेले आहेत लग्नाचे वर्धापन दिन झालेले आहेत त्या प्रत्येकाला परमेश्वर आशीर्वाद देऊ. त्याबरोबरच मिस्टर विजय दत्तू कांबळ्यांकर दवाखान्यामध्ये होते आणि 2 दिवसापूर्वी आणि डिस्चार्ज मिळालेला आहे. देवाचे उपकार करतो. त्यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण करा. त्याचप्रमाणे आपलं जे जे पुढच्या रविवारची उपासना जे आहे ज्या ठिकाणी त्याचं संचालन आहे कुमारे कोमल प्रदीप धुमाळे करतील. देवा संदेश मिसेस बीना याचं सॉलोमन देतील. त्याचप्रकारे 26 जानेवारीला सकाळी 8:30 वाजता आपला झेंडावंदनचा कार्यक्रम आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं. व सर्वात त्यासाठी प्रेमपूर्वक आमचं आहे. त्याबरोबरच जे आपलं चेस फंड आहे विशेष दान आहेत कृपा करून आपण ते नियमितपणे आपल्या खरेदीदाराकडे आपण देत राहूया.
आणि जे काही सेवाकार्य आहे त्यामध्ये देवानं आपलं आतापर्यंत सहाय्य केलेलं आहे, इथून पुढे सहाय्य करेल. आपण प्रार्थना प्रयत्न करत आहोत अशा प्रकारच्या या सर्व्हिस जे आपण चर्चमध्ये घेण्यासाठी लोकांना कळावं की आपलं चर्च चालू आहे. आणि या ठिकाणी जेव्हा चर्च चालू होतं तेव्हा लोक विचारायचं आहे कधी उघडतात, ते उघडलेलं आहे. आणि या ठिकाणी जे काही नियमावली आहे ते नियम पाळून आपण त्या देवाचा गौरव करायचा, कृपा करून आपण देवाच्या मंदिरामध्ये येऊया आणि आशीर्वाद देवाचा आपण प्राप्त करून घेऊया. ज्यावेळेस आपण दानावर मंडळी उभी राहील आणि उपासना संगीतातून गीत क्रमांक 510 हे गीत होत असताना आपण आपले दान प्रभू चरणी अर्पण करणार आहोत. तत्पूर्वी दानार्पणावरची प्रारंभीची प्रार्थना आपण करू. आपण प्रार्थना करू. आमचे जिवंत प्रेमळ प्रभुदेव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू आम्हाला अनेक दाने देऊन तृप्त केले आहेस. या आर्थिक दानाबद्दलही आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या उपकार मानतो. त्यातूनच हे अल्पस दान आम्ही तुझ्या चरणाजवळ आणत आहोत. त्याचा स्वीकार तू कर आणि प्रामाणिकपणे व योग्य प्रकारे त्याचा विनियोग तुझ्या गौरवासाठी व्हावा असं तुझ्या दयेने व कृपेने कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन. रात्र दे मरा पावे तुझे प्रेम सवारे. रात्र दे मरा पावे तुझे प्रेम सवारे. तुझे प्रेम तुझे प्रेम विसरावे. तुझे प्रेम विसरावे. मना मोकळे उठावे प्रेरणा पोटावे आता प्रेरणा आता प्रेरणा रावे. आता प्रेरणा रावे. आता प्रेरणा रावे. पायाचा सकळा तुझ्या मार्ग करना. पायाचा सुद्धा करा तुझा मार्ग करना. तुझा मार्ग न्यावे. तुझा मार्ग कर न्यावे.
जमाग कर न्यावे पाया प्रसाद आनिगा तोते वानिगा तोते वाद वानिगा तोते वाद वानिगा तोते वाद Sonerop eto Yahweh Minakai Sate Yahweh Sonerop eto Yahweh Nakaita Devave Benakai Satevave Benakai Satevave त्याबरोबरच या ठिकाणी मी सर्वांचे मनापासून उपकार मानतो मंडळीमध्ये आणि लोकांनी शुभेच्छा प्रकट केल्या. काल आमचा लग्नाचा वर्धापन होता आणि गेली 45 वर्ष देवानं आम्हाला राखलं, सांभाळलं आणि आपल्या प्रार्थना शुभेच्छा त्याबद्दल आम्ही कुटुंबीय सर्वांचे मनापासून उपकार मानतो. तुमच्या प्रेमाबद्दल, तुमच्या प्रार्थनेबद्दल आणि आशीर्वाद जीवनाबद्दल. प्रार्थना करूया. ते महान आणि गौरवशाली प्रेमळसारखे पित्या, जीवनापासून उपकारांत प्रभू, किती महान तू देवा आहेस आणि एका जीवनाच्या करी प्रभू तसं गौरव करतोस जसं प्रभू जॉन वेस्लीच्या करवी या कठीण अशा प्रभू काळामध्ये परमेश्वरा जो त्यांना अनुभव तू दिलास आणि प्रभू त्यामधून त्यांनी तुला उंचावलेला आहे, तुला गौरवलेला आहे. परमेश्वरा त्या स्तुती आणि गौरव करतो. आणि पूर्वाच्या रीतीने जवळजवळ आमच्या भारत देशामध्ये 160 वर्षापेक्षा अधिक मित्रचिन्ह सदनस्यापूर असताना जे कार्य केलं आणि बापा गेली 40 वर्ष मित्रचिन्ह इंडिया नात्याने परिसर गौरव करत असताना प्रभू तो धन्यवाद देतो आणि प्रार्थना विनंती करता. परिसरा प्रभू तुझा महाराजा आशीर्वाद होते, तुझं येणं होईपर्यंत या जगामध्ये प्रभू ही सेवा उंचावली जावी, गौरव जावे असं दैनिक कृपेत होतं. हे प्रार्थना विनंती करतो. परिसरा प्रभू आमचे विजय तो कांबळे अंकल आहे ना, तो दवाखान्यातून बाहेर काढला, तो धन्यवाद देतो. परिसरा स्तुती करतो आणि प्रार्थना करतो. आरोग्य स्वास्थ्य राख, आलेला असताना भरून काढ. परिसरा आणि तुझी कृपा त्यांना तू करव. ज्यांच्या पूर्वी जन्माचे वाढदिवस, लग्नाचे वर्धापन पूर्ण झालेले आहेत त्या प्रत्येकाला आशीर्वाद दे. परिसरा नवीन वर्षामध्ये उत्तम आशीर्वाद देऊन स्वतःचा गौरव तू कर आणि तुझ्या मनापासून करतो. प्रभू पालखणीबाई आणि मला तू राखलं, सांभाळस, जे नाते निर्माण केलीस प्रभू त्या दिवसापासून गेली 45 वर्ष प्रभू सर्व प्रकारच्या चढउतारामध्ये तुझी कृपा दया तू केलीस आणि तुझी वचनाची सेवा, मंडळीची सेवा प्रभू दिलेल्या सर्व पवित्र जबाबदाऱ्या वेगळ्या रीतीने पार पाडण्यासाठी ती नम्रता, धार्मिकता आणि पत्र आत्म्यात सहाय्य केलंस. तुझी मनापासून उपकार मानतो आणि प्रार्थना विनंती करतो. परिसरा इथून पुढे आमचं सहाय्य कर, आमचं आरोग्य राख, स्वास्थ्य राख. परिसरा आमची लेकरं
आमचं नातवंड या प्रत्येकाला आशीर्वाद द्या परिसरा आणि मानसेवा प्रभू तुझं गौरव करण्यासाठी आमच्या जीवाची राहेपर्यंत करण्यासाठी प्रभू ती कृपा तू पुरव अशी प्रार्थना विनंती करतो. मला प्रार्थना करतो प्रभू आपा आमच्या म्हणजे प्रत्येक लहान तोरासाठी आहे त्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला राखाने सांभाळ, प्रत्येकाची काळजी घे आणि प्रत्येक घरामध्ये शांती समाधान तू दे. आणि तुझ्या मनापासून उपकार आणतो प्रभू विकी ड्यूट खरेदी कर यांच्या जीवनासाठी आणि जे काही प्रभू आम्हाला सहकार्य करत आहेत, सहाय्य करत आहेत, जे त्रासपूर्ती घेत आहेत प्रभू प्रार्थना करतो परिसरात त्यांच्यावर त्यांची कंपनी आहे ट्रेनिंग ते जे काही ते ट्रेनिंग देतात ते आशीर्वाद कर परिसरात. आणि इतकंच नाही परंतु प्रार्थना करतो प्रभू आमच्यामध्ये जे तरुणी ट्रेनिंग घेऊन प्रभू आम्हाला अशा प्रकारच्या ह्या टेक्नॉलॉजीमध्ये तुझं गौरव करता यावं, स्तुती करता यावी यासाठी प्रभू तू आम प्रत्येकावर त्यांच्या आशीर्वाद तू दे. आणि तुला प्रार्थना विनंती करता परिसरात दान जे तुझ्या पुत्र भावनामध्ये दिले गेलेलं आहे देणारे हात नाट्य करत दयेचे कृपेचे परिसरा नव दे प्रभू. तो आम्हाला किती राखतो सांभाळतोस प्रभू. म्हणेल त्या ठिकाणी म्हणेल आहे याचे तुम्ही ऐका आणि या जगामध्ये परिसरा आम्हाला ते काम तू दिलेलं आहेस, आम्हाला पुरते अंतकरण दिलेलं आहेस, आम्हाला पुरते जीवन दिलेलं आहेस. तुझं ऐकावं, ते ग्रहण करावं आणि परमेश्वरा त्याप्रमाणे चालू आशीर्वाद प्राप्त करून घ्या असं कर. आणि प्रार्थना करतो वापस सुकन्या नवीन डेव्हिड सांगण्यात परमेश्वर वैद्यकीय क्षेत्रात तुझं गौरव करत असताना तेव्हा त्या लेकराच्या सेवेला तो आशीर्वाद केलंस. आणि परमेश्वरा 5 तारखेला ते दुबई या ठिकाणी परमेश्वरा एका उत्तम अशा दवाखान्यामध्ये सेवा करत होतो. धन्यवाद देतो. त्या ठिकाणी हवामान पाणी त्या ठिकाणी स्टाफ अधिकारी वर्ग त्या प्रत्येकाला आशीर्वाद दे परिसरा आणि या लेकराच्या कर्मी या माध्यमातून गौरव करत असताना प्रभू भविष्य तुझ्या आशीर्वाद भरूकाच्या आईवडे निर्माण प्रत्येकाला आशीर्वाद होते. मागणी आणि कल्पना या फिर तू बाप अधिक आहेस आणि पुढे दानावरच तो आमच्या जीवात स्वीकार तू कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आमेन. आपण पुढची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य यावं, स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छे प्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आमची नामं सोडलेली आहेस तसे तो आमची नामं सोड आणि आम्हाला परेशान नकोस तर आम्हाला पायटा पण सोडव. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आता आमच्या पुरुष ख्रिस्ताची कृपा देवचं बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची संगती सहवायता परिसरा आमच्या म्हणते प्रत्येक लहान थोडं जीवनामध्ये परिसरा सर्व विश्वासणाऱ्या पूर्वापा आणि विशेष करून पुण्यावर वाहतो बेथेस्ड इंडिया पूर्वापा सर्व बिशप्स सर्व कॉन्फरन्सेस सर्व मंडळ्या सर्व संस्था आणि सर्व सेवेचे कार्यभाग या सर्वांची कृपा दे आता आणि गाणी असो. आमेन आमेन.
प्रयत्न केला गेल्या रविवारी की ते जेणेकडनं चांगला पद येतं आहे, पण ते शक्य नाही. आणि म्हणून 2 ते 3 घंट्याचं तुम्हाला ऑनलाईन जे लोक नाहीत त्यांना पण मिळेल. शक्यतो लोकांना मोबिलाईज करायला सांगा जास्त येण्यासाठी. हां, आणि देवाचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होण्यासाठी.